थंडी वाढलेली आहे आणि या वाढलेल्या थंडीमुळे शेती पिकांना देखील त्याचा काहीसा प्रमाणात फटका जाणवला आहे। धुळे मार्केटमध्ये आपण आलेलो आहोत। या भाजीपाला मार्केटमध्ये भाजीपाल्याची आवक जी आहे ती कमी झाली आहे काही भाजीपाल्यांची आणि भाव देखील थोडे वाढलेत, परंतु अपेक्षा आहे शेतकऱ्यांना की भाव हा चांगला मिळाला पाहिजे। आपल्यासोबत शेतकरी देखील आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। काका कुठले आहात आणि काय माल आणला तर काय अपेक्षा आहे तुम्हाला? मी धुळे तालुक्यातून दोनवाड गावातला आहे। फुलावर विक्रीसाठी आणलं आहे, तरी सध्या 35-40 पर्यंत फुलावरचा भाव चालू आहे, पण निदान 50,000 रुपये किलोपर्यंत तरी जायला पाहिजे, कारण पावसात खूप नुकसान झाली आहे। गेल्या थंडीचं प्रमाण संपूर्ण भारतात नाही तर महाराष्ट्रात सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणावर थंडीचं प्रमाण वाढल्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समिती धुळे येथे जे काही आवक टमाट्याची होत होती मोठ्या प्रमाणात ती आता अत्यंत घटलेली आहे। दुसरीकडे पाहायला गेलं तर नागरिकांच्या खिशाला कात्री अशा बातम्या पुढे येत असतात, परंतु एकूणच शेतीमाल पिकवण्यासाठी शेतकऱ्याची काही कसरत करावी लागते आणि हवामानातील ज्या बदलामुळे शेतकऱ्याचं नुकसान होतं, हे नुकसान पाहता एकूणच काय की शेतकऱ्याला आपल्या शेतीमालाला चांगला भाव मिळावा एवढीच अपेक्षा असते। कॅमेरा पर्सन धनश्रीसह विशाल ठाकूर, लोकशाही मराठी, धुळे।